सुप्रसिद्ध लेखक बाबाराव मडावी लिखित हृदयस्पर्शी कथा तुटलेलं काळीज। अनिल उद्ध्वस्त होऊन आपल्या झोपडीसमोर डोक्यावर हात ठेवून बसला होता। त्याच्या डोळ्यामध्ये आसवांचे थर उमटले होते। सूर्य आकाशात तापला होता। संभा त्याचा बाप मोलमजुरी करून घरी परतला होता। त्याचा घामाने भिजलेला मळकट चेहरा दारिद्र्याने अजूनच थकून गेलेला दिसत होता। आपलं जवान पोरग डोक्यावर हात देऊन विचाराच्या तंद्रीत बसलेलं पाहून संभाला धसका बसला। आपल्या पोराजवळ जाऊन त्यानं त्याच्या पाठीवर हात फिरवला। काहून र पोरा, काय झालं? असा हिरमुसला होऊन बसला आहेस? तू एकुलता एक पोरगा, तुही माय गेल्यापासनं तुला तर हातावरील फोडा परमानं जोपासलं। कालिजात जाऊन आला की नाही? दुड्डीत भाकरी ठेवली होती, खाल्ली की नाही? अरे बा, आज तुझ्याजवळ काही बोलायचं हाय। काय बोलतोस र असं? बार, माझं सखा पाटलाच्या पोरी संग प्रेम झालं या। अरे काय म्हणतोस पोरा? आपण गरीब माणसं, ते इज्जतदार, कशी काय ते पोर देतील र तुला? नको रे बाबा नको, विचार बी करू नग। अरे श्रीमंत माणसं झोपडीतल्या पोराला पोरगी देतेत काय र? ह्यो विचार सोडून दे बाबा। पण बा, लता माझ्यावरती जीव टाकतीया, तिचा विश्वास वाढतो। अरे पोरा, तू शिक्षणात लक्ष घालायचं सोडून भलत्याच प्रेमात कशाला पडलास र? पण बा, ती भेदभाव करत नाही। अरे जा, विचारून ये तिला, ती समजदार असेल रे। पण तिच्या घरची माणसं थोडीच आपल्यासारख्या गरीब माणसाला सांभाळून घेतील? या दुनियेत माणसंच माणसाचा भेदभाव करतात। जा, विचारून ये। वडिलांकडून परवानगी मिळालेली पाहून अनिलच्या चेहऱ्यावर तजेला उमटला। बापानं दुरडीत करून ठेवलेली अर्धी भाकरी चटणी संग तो खायला लागला। संभाचा जीव जाग्यावर नव्हता। सूर्याची तापलेली किरणं झोपडी झेलत होती। दुसऱ्या दिवशी संभा शेतात खोंडकुंदा काढण्यासाठी निघून गेला। इकडे अनिल लताच्या भेटीसाठी तिच्या घरी गेला। त्याला पाहताच ती बहरून गेली। दोघेही हसायला लागले। आज सकाळीच आलास? हो, तुझ्याशिवाय करमत नाही। अभ्यास करतोस की नाही? हो, करतो ना, करावाच लागेल, त्याशिवाय माझा विकास कसा होईल? माझे वडील कष्टाची कामे करतात, त्यांच्या आयुष्यात सुख आणायचे आहे। झोपडीतले आमचे जीवन कसे बदलेल ग? हो, शिक्षणाशिवाय पर्याय नाही। अनिल, तू किती समजूतदार आहेस रे। अगं, तू देखील एवढी श्रीमंताची मुलगी, पण माझ्यासारख्या गरीबाशी मैत्री करतेस, यातच तुझं मोठेपण जाणवतं। लता, आज मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। अरे काय बोलणार आहेस असं महत्त्वाचं? सांग ना। लता, मी माझ्या बापाची परवानगी घेऊनच आलो। मी तुझ्यावर प्रेम करतो ग। माझ्याशी खरंच लग्न करशील का? ती लाजून चूर झाली। तिच्या गालावर आनंदाची खळी उमटली। हो, करीन तुझ्याशी लग्न, बस एवढंच? अगं, पण मी झोपडीत राहणारा तरुण, समस्येत वावरणारा, तुझे आई वडील तयार होतील काय? माझ्या बापाला हीच शंका आहे ग। दोघांचे संभाषण चालले असताना तेवढ्यातच सखा पाटील आलेच। कोण आहे ग हा? माझा मित्र आहे। अरे तू कोणाचा मुलगा? मी संभाचा मुलगा। हां, संभा, गावच्या शेवटावरची झोपडी संभाचीच ना? हो, ते आमचंच घर। लता आपल्या वडिलांना अनिलबद्दल माहिती सांगत होती। बाबा,
अनिल अतिशय चांगला मुलगा आहे, गुणी आहे, अभ्यासू आहे आणि तो माझा मित्रही आहे. संभा सारं ऐकून घेत होता. लता आपल्या वडिलांजवळ बोलता बोलता हळूच म्हणाली, बाबा, मी अनिलवर प्रेम करते. त्याच्याशी माझं लग्न करून द्याल? असे शब्द कानावर पडतात सखा खवळला. त्याच्या डोळ्यातला अंगार बाहेर पडायला लागला. त्याने काही एक न पाहता तिच्या गालावर जोराने लगावून दिली. कार्टे, तुझी हिंमत कशी झाली? माझ्या घरी मजुरी करणाऱ्या कफल्लकाच्या घरी झोपडीत जाण्याचा विचार करतेस? लोक काय म्हणतील? माझ्या या ऐश्वर्याला काळीमा फासायला निघालीस? अरे ए लफंग्या, याच्यासाठी आला होतास काय? तुझी काय अवकात आहे? बाबा, त्याला असं बोलू नका. तो गरीब असला म्हणून काय झाले? तो माणूस नाही काय? ए कार्टे, तू मला अक्कल शिकवतेस? 2 कवडीच्या घरात माणसाची किंमत असते का? अनिल मध्ये बोलला, माझा बाप गरीब असेल पण घामाचं, कष्टाचं, इमानदारीचं जीवन जगतो. त्याच्या जीवनाचं मोल तुमच्यासारख्या पैशात लोळणाऱ्या माणसांना काय कळणार? तुम्ही घामाचं शोषण करून मोठी झालेली माणसं आहात. माझ्या वडिलांना शंका घेतलीच होती तुम्ही विरोध करणार हे त्यांना आधीच माहीत होतं. पण मी या लताचा स्वभाव आणि तिच्यातील माणुसकी पाहून निर्णय घेतला होता. ही मला नकार देणार नाही, पण अखेर ती तुमची मुलगी आहे आणि तुम्ही नकार देत आहात. आम्ही गरिबीच्या दरीत हळपून निघालेली माणसं, या दरीतून बाहेर पडताच येत नाही. तुमच्यासारख्यांनी दोरखंड कापून टाकले आहेत आमचे. तुम्ही माझ्यावरच नाही तर पोटच्या पोरीला समजून न घेता तिच्यावरही अन्याय करत आहात. ए कार्ट्या, मला तत्वज्ञान शिकवू नकोस. जा, चालता हो येथून. बाबा, त्याला दुखवू नका. अनिल हिरमुसला. चेहरा घेऊन निघून आला. संभा कामावरून थकून आला होता. अनिल आपल्या बापाजवळ जाऊन म्हणाला, बा, तू म्हणत होतास तेच खरं निघालं. तिचा बाप नकार देतो. त्यानं आपल्या गरिबीची अवकात काढली. असंच असतं र पोरा. गरिबांना समजून घेणारे कोणी दिसत नाहीत. नुसता अंधार हाय र बाबा. तुझी माय जिवंत असती तर तिला किती ठेच पोचली असती. अपमान नको र बाबा. पण बाबा, माणुसकी अशी कशी हरवत चालली र पोरा. एवढा कोण विचार करतं र? गरीबाले विचार आहे पण निर्डावले आहेत पैशाच्या जोरावर. एक घाव अनिलच्या हृदयावर बसला होता. त्याला पुस्तक वाचून शिक्षणाच्या पायऱ्या चढत मोठं व्हायचं होतं. बापाच्या घामाचं अस्तित्व सिद्ध करायचं होतं. इकडं आपली पोरगी सुखी घरात पडावी म्हणून सखा पाटील मुलं शोधायला लागला. लता गयावया करीत बापाला समजावत होती, तोडू नकोस बाबा. मला माझ्या अनिलपासून प्लीज तोडू नको. पण सखा पाटील जास्त सिरियस होत होता. अखेर लताचे लग्न जुळले. गर्भ श्रीमंत सुधाकरास तिला देण्यात आले. तिच्या मर्जीविरोधात विवाहाचा फास तिच्या गळ्यात टाकण्यात आला. आता तिला सौभाग्याचं लेणं समजून जगायचं होतं. तिच्या मनात अनिलपासून तोडल्याची जखम कायमची रुजली होती. अनिल विचाराच्या तंद्रीत दुनियेचे धागेदोरे न्याहाळत होता. तो आता लताच्या सुखी संसाराचाच विचार करीत होता. त्याचं तुटलेलं काळीज दुखावलं होतं. काळ पुढं सरकत होता तसतसा तो शिक्षणाची एक एक पायरी चढत होता. त्याचा घाम गाळणारा बाप संभा हाडं झिजून हे जग सोडून गेला होता. झोपडीत रातला दिवा जळत होता. दिव्याच्या उजेडात अनिल एकटाच झोपडीच्या आड्याकडे एकटक पाहत विचार करीत होता. जीवनाचे धागेदोरे न्याहाळत होता. धन्यवाद.